झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आईसाहेब, ही वेदा बघा ना, ब्रश करायला उठतच नाहीये। तुम्हीच सांगा आता काहीतरी हिला। वेदा, आजीचं ऐकणार नाहीयेस का? उठ। अथर्व, मला भास झाला होता का खरंच अंबिका होती तिथे? नाही नाही, ते साधू बाबा अचानक कुठे गेले असतील? आता ते पुन्हा कधी तिकडे दिसणार नाहीत का? कायमचे निघून गेले? असे कसे जातील? बापरे, त्यांना कशाचा राग आला असेल का अजूनच दुसरं काहीतरी कारण आहे? बाबा, तुम्ही त्या साधू बाबांना भेटायला गेला होतात ना, झालं का तुमचं काम? नाही झालं अनन्या, ते भेटलेच नाहीत बाबा। मग आता? मला कळत नाही आता काय करायचं ते। माया आणि अथर्वचं लग्न व्हायला नकोय, ते थांबवण्यासाठी ते साधू बाबा काहीतरी उपाय सांगतील असं वाटलं होतं, पण ते स्वतःच जागेवर नाही आहेत। तिकडे अथर्व तर लग्नासाठी ठामपणे उभा राहिलाय, ऐकलंच असतो। नाही अनन्या, मला नाही वाटत आता आपण काही करू शकतो हे लग्न थांबवण्यासाठी। बाबा, हे बघा, मायाने दादाची बायको व्हायला नकोच आहे। प्लीज डोंट वरी, आपल्याला दुसरा मार्ग सापडेल। हाँ केशव काका, नाही मी अजून निघालो नाही, मी निघतोच आहे। काका, ज्याने कोणी वेदाला किडनॅप करायचा प्रयत्न केला असेल त्यांना मी सोडणार नाही। जरी ते पोलिसांच्या हाती नाही लागले तरी मी त्यांना शोधून काढणार आहे। हा इट्स ओके काका, तुम्ही वा ना पुढे, तुम्ही चौकशी करा, कारण की किडनॅपर्स बद्दल कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला उपयोगी पडू शकते। वा वा वाहिनी, किती दिवसांनी मोठी दुपारती पेटवली, मस्त प्रसन्न वाटतंय। वेदासाठी घेऊन गेले होते। नाही, तिला गरजेचं आहे हा, कारण यामुळे आशीर्वादच मिळतील देवाचे। हो चला। हा, तुम्ही ज्या माणसांना बाहेर शोधायचं म्हणताय ती बाहेरची नाहीच आहेत। आपल्या वेदाला त्रास देणारी सगळी घरातली माणसं आहेत। जी माया आणि अजितने केलंय सगळं प्लॅन। नर्मदा आत्या सुद्धा सामील आहेत। वहिनी, काय झालं? अथर्व कुठे? तो आत्ताच गेलाय त्याच्या बेडरूम मध्ये। हे तिघं प्लॅन करतात, ते मदन आणि पिर्या हे सगळं घडवून आणतात। हां ठीक आहे केशव काका, काही लागलं तर तुम्ही मला कॉल करा, नाहीतर आय विल सी यू ॲट द पोलीस स्टेशन। ओके, मी मेसेज करतो तुम्हाला। अथर्व, ऐका ना, ते मायाला आपल्या वेदापासून दूर ठेवा प्लीज। आत्ता या क्षणी आपल्या वेदाला सगळ्यात जास्त धोका त्या मायापासून आहे, आणि तुम्ही तिलाच वेदाची आई म्हणून या घरात आणताय। नाही, तुम्ही आपल्या वेदाला तिच्यापासून लांब ठेवायचे, तुम्ही काही करा। वहिनी, वहिनी, मला कळत कसं नाहीये, ती माया जर या घरात सून म्हणून आली ना तर सगळं विस्कटेल हो। काहीतरी करा अथर्व, मायाशी लग्न करू नका, तुम्हाला हे लग्न मोडावं लागेल।
काय झालंय? नाही काही नाही तू तू हे देवघरात ठेव. जा. जाते. ठरव. ती माया फसवतीये सगळ्यांना. खरं तर तिची आपल्याच संसारावर वाईट नजर होती, माझ्याच लक्षात आलं नाही कधी. तिने मला मारलंय आणि आता ती आपल्या वेदाच्या जीवावर उठलीये. तर नका करू तिच्याशी लग्न. ती माया आपल्या वेदावर जीव नाही लावणार. तिची जी काळजी आहे ना ती सगळी खोटी आहे. नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी. ठरव. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतेय? तुम्ही नका लग्न करू मायाशी प्लीज. अंबिका घरात कशी आली आणि ती मला कशी दिसायला लागली? हा काय प्रकार आहे? मंजिरी दिव्य कवडी तुझ्याकडे असल्यानं हे घडतंय. कवडीच्या शक्तीमुळे तुला अंबिका दिसते. नाही अशी गडबडून जाऊ नकोस. सावध हो, सावध हो मंजिरी, सावध हो. जा पुढे जा, जा पुढे मंजिरी. नका करू त्या मायाशी लग्न प्लीज. प्लीज नका करू. अथर्व आई मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. आपण नंतर बोलूयात का? मला जरा अर्जंटली बाहेर जायचं आहे. महत्वाचं आहे अथर्व. अथर्व वेदाच्या बाबतीत जे काय घडलंय त्याचा तपास सुरूच राहील. पण मला असं वाटतंय की इतर लोक आहेत घरात त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला. माझं म्हणणं आहे की तू तुझ्या लग्नाच्या तयारीकडे आत्ता जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे. आई त्या गोष्टीचा शोध लावणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. नाहीतर हे परत सुद्धा घडू शकतं. बरोबर आहे तुझं. पण अथर्व हे लग्न पण महत्वाचं आहे. म्हणजे आपण हे सगळं वेदासाठीच करतोय ना. नाही आई आई ऐका. तुम्हाला वाटतंय ना तशी नाहीये ती माया. ती आपल्या वेदावर जीव लावणार नाही. ती तिच्यावर प्रेम नाही करणार. ठीक आहे, मी लगेच जाऊन आलो पोलीस स्टेशनला. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज